श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात? स्वस्त असताल अशी अपेक्षा करते आणि माझ्या व्हिडिओला छोटासा व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करते. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मराठी मुलीला पुढे न्या आणि तुमचे मनपूर्वक आभार मानते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि कमेंट नक्की करा, लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर आज असा विषय आहे की आपल्या म्हणजे जगातल्या कित्येक जण व्हिडिओ पाहतात, तर त्यातून त्यांच्यापर्यंत त्यांना काही माहीत नसतं की अमावस्याचे उपाय काय असतात. तर ते उपाय काय करायचं असतं. तर आजची अमावस्या कशाची असते, तर आषाढ महिन्यातील आपली ही अमावस्या आहे आणि ह्या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हटले जाते. तर दीप अमावस्याला काही लोकांनी आपल्या की गटारी अमावस्या म्हणून संबोधले आहे, पण हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आणि ह्या अमावस्येला आषाढ महिन्यातील म्हणजे आषाढ महिना संपून आपला श्रावण महिना चालू होतो, म्हणून त्याला दीप अमावस्या किंवा दीप अमावस्या करून तो श्रावण मास चालू होतो. मग अशी अमावस्या आहे. तर ह्या अमावस्येला नक्की काय करायचे असते, काय नाही करायचे. तर इथून पुढे श्रावण महिना आपल्या महादेवांचा प्रिय असा महिना चालू होतो आणि आषाढ महिना संपतो. तर त्या महिन्यात म्हणजे मांसाहार खायचं नाही वगैरे वगैरे ते आहेच, पण ते का खायचं नाही ह्याच्या मागं एक कारण आहे. तर ते कारण म्हणजे फर्टिलायझरचा हा महिना असतो. म्हणजे प्रजनन क्षमता जास्त असते ह्या दिवसात. प्रजनन काळ जास्त दिवसात जास्त सजीव जे आहेत ह्या पृथ्वीवरती त्यांचा प्रजनन काळ हा एक महिना म्हणजे श्रावण महिना असतो. म्हणून ह्या महिन्यात मांस मच्छी अजिबात खाऊ नये माणसाने. तर ते झालं का खाऊ नये. तर दीप अमावस्या कशी साजरी करायची, तर आपल्या घरातले सगळे दिवे एकत्रित करायचे. सगळे अगदी सगळे मातीचे, लोखंडाचे, कशाचे जे आहेत ते सगळे दिवे एकत्र करून आपण त्या दिव्यांची स्वच्छ धुवून सगळं चौरंगावरती पिवळं लाल कापड अंथरून त्याच्यावरती सगळे दिवे ठेवून त्या दिव्यांची पूजा करायची. तर त्या दिव्यांची पूजा कशी करायची, तर पूजेचं साहित्य काय काय, तर पूजेत काय नाही, दिवे घ्यायचे आपले सगळे, जे काय तुमचे 1 असो 2 असो नाही तर 100 असो, ते सगळे दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते दिवे धुतल्यानंतर एक स्वच्छ करायचे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, वाती टाकायच्या आणि ते दिवे प्रज्वलित करायचे, फुलवायचे, विडा ठेवायचा आणि तुमचा जो काही नैवेद्य आहे तो त्यांना दाखवायचा आणि दिव्याचं प्रज्वलन करायचं आणि दिव्याला कणकेचे दिवे बनवायचे आणि त्या दिव्यांनी ओवाळायचं. तर अशा प्रकारे दिव्यांची पूजा करायची. तर ह्याने आपलं आयुष्यात तर सकारात्मक घडतंच, पण आयुष्यात घडून आपल्या घरात तर पॉझिटिव्हिटी येते आणि आपलं म्हणजे पुढचं म्हणजे भरपूर काही ज्या हे असेल म्हणजे नाही का अडचणी, हे आपलं पुढचा महिना म्हणजे पुढचं दिवस जे चाललेत ते सगळं चांगलं जावेत, म्हणून आपण ही अमावस्या साजरी केलीच पाहिजे. दीप प्रज्वलन करणं म्हणजे साधी सोष्टी गोष्ट नाही आहे. हे दीप म्हणजे अग्नी प्रज्वलितच करतो, अग्नीला पहिला मान असतो, म्हणून आपण ओम अग्ने स्वाहा असं म्हणतो ना. तर अग्नी म्हणजे देवाऱ्यात आपण दिवा लावल्याशिवाय कोणतेही कार्य करत नाही. तर ते दीप प्रज्वलन म्हणजे हेच असतं की मग ह्या अमावस्येला तुम्ही दीप अमावस्या साजरी करू शकता. तर त्याचं महत्त्व काय, महत्त्व म्हणजे तुम्हाला तर तेच आता सांगितलंच, महत्त्व पण सांगितलंच. म्हणजे कसं आपल्या घरात तर सकारात्मक येतच, पण दीप प्रज्वलन केल्याने घरातले सगळे निगेटिव्हिटी बाहेर जाऊन आपलं पॉझिटिव्हिटी येते. तर म्हणजे दीप अमावस्या ह्याच महिन्यात काय येते, तर
आषाढ महिना असल्यामुळे आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिन्याची शेवटची अमावस्या ही संपून आपला श्रावण मास चालू होतो. म्हणजे श्रावण महिना अतिशय प्रिय असा महिना महादेवांचा तो चालू होतो. त्याच्यामुळे हिंदू धर्मात खूप श्रावण महिन्याला तर महत्त्वच आहे. म्हणजे असे 12 महिन्याला महत्त्व आहेच, पण त्यातले त्यात करून चातुर्मास श्रावण मास हा खूप महत्त्वाचे, म्हणजे खूप वर्षातले खूप महत्त्वाचे, इथूनच सण वगैरे गोळा होतात ना, म्हणूनच आषाढ महिन्यापासून म्हणजे पवित्र मानले जातात. तर तुम्ही पण असेच दीप अमावस्या साजरी करा. आणि गटारी म्हणण्यापेक्षा दीप अमावस्या असं बोला. गटारी हा शब्द काढून टाका. गटारी अमावस्या कधीही नसते. त्याच्यासाठी मांस मच्छी खाणं आपण म्हणजे प्रजनन क्षमतेचं जास्त इथं हे होतं. त्याच्यामुळे आपण मांस मच्छी त्या दिवसात खात नाही. ह्या दिवसात आपल्या म्हणजे पचनाची पण क्रिया मंदावते. त्याच्यामुळं मटण पचत नाही वगैरे काहीच पचत नाही आहे. म्हणजे मंदावते म्हणजे स्लो गतीनं होतं. म्हणून ह्या काळात आपण खाऊ नये. मटण खाल्ल्याने परत गाई गुरांना किंवा बोकडांना ह्यांना आजार झालेले असते, म्हणजे होऊ शकतात, उद्भवू शकतात. मग तेही आपण खाल्लं तर ते मटणाद्वारे आपल्यालाही उद्भवू शकतात. म्हणून आपण हे मटण मांस मच्छी 1 महिना तरी कंटिन्यू बंद केलं पाहिजे. आणि आपली ही दीप अमावस्या साजरी करा. श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.